आज आपण एका अशा आधुनिक पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी कोणतीही समस्या सोडवण्यासाठी खूप उपयोगी पडते. विचार करा, एका बाजूला आहे एआयचा प्रचंड वेग आणि दुसऱ्या बाजूला आहे माणसांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण. आता या दोन्हींना एकत्र आणलं तर चला पाहूया. याची सुरुवात होते एका वैयक्तिक गोष्टीने. एका मुलाने आपल्या आईवडिलांना एक प्रस्ताव दिला आणि त्यात हे वाक्य लिहिलं होतं. खूपच गोड पण तितकाच हुशारीचा हा प्रस्ताव होता. तर हा प्रस्ताव होता एका प्रोजेक्टचा. एका तरुण मुलाला स्वतःचा कस्टम कॉम्प्युटर बनवायचा होता आणि त्यासाठी त्याने हा अनेक पानांचा अगदी पटवून देणारा प्रस्ताव तयार केला होता. आणि त्याने जी योजना दिली होती ना, ती खरंच खूप तपशीलवार होती. म्हणजे तब्बल 3 पानांचा हाताने टाईप केलेला डॉक्युमेंट, त्यात एक FAQ सेक्शन पण होता, सगळ्या पार्ट्सची आणि स्पेसिफिकेशन्सची लिस्ट, सगळं काही. अंदाजे खर्च होता ₹50,000. आणि हो, त्यात काही टायपिंगच्या आणि व्याकरणाच्या चुकाही होत्या, पण खरं तर याच गोष्टीमुळे हे सिद्ध झालं की हे सगळं एका माणसानं केलंय, एआयने नाही. यावरून हेही कळत होतं की हा त्याचा पॅशन प्रोजेक्ट होता. त्यांनी खूप विचारपूर्वक हे सगळं बनवलं होतं. मग काय, पार्ट्स आले, कम्प्युटर जोडायचं काम सुरू झालं. सुरुवातीला सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं, पण मग अचानक 2 अशा अडचणी आल्या की सगळं कामच थांबलं. आता पहिल्या समस्येसाठी त्याने तेच केलं जे आजकाल बहुतेक लोक करतात. त्याने त्याच्या तिसऱ्या भावाला विचारलं, म्हणजेच एका एआय असिस्टंटला. आता ही स्लाइड खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे एआयची ताकद आणि त्याच्या मर्यादा दोन्ही स्पष्ट दिसतात. बघा, पहिली समस्या होती की केस फॅन्स तर चालत होते, पण त्यातले दिवे लागत नव्हते. एआयने लगेच ओळखलं की मोलेक्स कनेक्टरमध्ये काहीतरी गडबड आहे आणि एका मिनिटात समस्या सुटली. पण दुसरी समस्या, मॉनिटरवर काहीच दिसत नव्हतं आणि इथे एआय पूर्णपणे फेल झालं. तेच निरुपयोगी सल्ले देत राहिलं, पण समस्या काही सुटली नाही. मग जेव्हा एआय मदत करू शकला नाही, तेव्हा तो अशा एका स्रोताकडे वळला जो अनेक वर्षांपासून आपल्या सोबत आहे, म्हणजेच इतर माणसांकडे. त्याने स्टॅक ओव्हरफ्लो आणि रेडिट सारख्या ऑनलाईन फोरम्सवर लोकांच्या अनुभवाचा आधार घेतला. तिथे आपली समस्या मांडली, जुन्या चर्चा वाचल्या आणि तिथेच त्याला ते नेमकं उत्तर सापडलं जे एआय देऊ शकलं नव्हतं. चूक अगदी छोटी होती. HDMI केबल चुकीच्या स्लॉटमध्ये, म्हणजे मदरबोर्डला जोडली गेली होती. आता ही एक छोटीशी गोष्ट एका खूप मोठ्या तत्वाला समोर आणते, जे आपल्याला बिझनेसच्या जगात नेहमी दिसतं, विशेषतः जेव्हा एखादं किचकट सॉफ्टवेअर सेटअप करायचं असतं. चला, एक खरं व्यावसायिक उदाहरण बघूया. पॅट्रिक नावाचे एक ग्राहक होते ज्यांना त्यांच्या ट्रेनिंग सेंटरसाठी CRM सॉफ्टवेअर ऑटोमेट करायचं होतं. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. ज्यांची प्रमाणपत्र एक्सपायर होणार आहेत त्यांना 90 दिवस आधी आपोआप ईमेल जायला हवा. आणि त्या मुलाप्रमाणेच त्यांचंही पहिलं पाऊल होतं एआय असिस्टंटला एक प्लॅन विचारायचा. आणि इथेच तो फरक स्पष्ट दिसतो. एआयने एक चांगला कार्यकारी प्लॅन दिला, पण एका मानवी तज्ज्ञाने तो प्लॅन पाहिला आणि लगेच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. जसं की विद्यार्थ्यांसाठी वेगळं मॉड्यूल बनवण्याऐवजी कॉन्टॅक्ट्सशी जोडलेलं कस्टम मॉड्यूल वापरणं जास्त सोयीचं ठरेल, किंवा जे ट्रेनी बांधकाम साईटवर काम करतात त्यांना ईमेलपेक्षा SMS किंवा WhatsApp जास्त सोयीचं पडेल. हा तो खरा संदर्भ होता जो एआयच्या लक्षात आलाच नाही. आणि हेच आपल्याला एका शक्तिशाली आधुनिक विचारसरणीकडे घेऊन जातं, ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा 80-20 नियम म्हणू शकतो. याचा असा विचार करा की एआय आपल्याला 80% काम करून देतं. म्हणजे एक उत्तम सुरुवात, एक भक्कम आराखडा तयार करून देतं, ज्यामुळे आपला खूप वेळ वाचतो. पण उरलेले जे 20% काम आहे ना, ते अशा सल्ल्यांमधून पूर्ण होतं. हा सल्ला म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं शहाणपण आहे, जे एआय अजून शिकलेलं नाही. हा जो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, त्यालाच आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणू शकतो. आणि हीच ती जागा आहे जिथे मानवी अनुभव आणि समुदाय खूप मोलाची भूमिका बजावतात. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे एआय विरुद्ध माणूस असा नाही, तर एआय आणि माणूस यांनी एकत्र मिळून काम करणे. जेव्हा आपण एआयने दिलेला आराखडा आणि माणसांच्या अनुभवातून मिळालेला संदर्भ एकत्र करतो, तेव्हा आपल्याला दोन्ही जगांतील सर्वोत्तम गोष्टी मिळतात. आणि त्यातून मिळणारे परिणाम हे अधिक जलद, मौल्यवान आणि टिकाऊ असतात. आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या गोष्टीकडे येतो आणि त्यासोबतच एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे. हो, तो कम्प्युटर अखेर सुरू झाला. थोडी मदत एआयची
आणि थोडी माणसांच्या अनुभवाची. आणि तो प्रोजेक्ट यशस्वी झाला. आणि हाच विचार आपल्याला करायचा आहे. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करण्यासाठी AI हे एक अप्रतिम साधन आहे, यात शंका नाही. पण खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्याला हे कळतं की मानवी अनुभवाची मदत कधी आणि कशी घ्यायची.